गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. राम नाम सत्य है. स्मशान जोग्याची मसनवट्यातील शिवसेना शाखा. प्राचीन भारतामध्ये प्रत्येक खेडेगाव हे कुटीर उद्योग आणि गरजेच्या स्वतंत्र उद्योगाच्या माध्यमातून आपल्या पायावर उभे होते. या गावागावांमधून भारत धार्मिक आणि औद्योगिक आघाडीवर जगाचे नेतृत्व करत होता. 12 बलुतेदार त्या गावच्या उद्योगाचा आत्मा होता आणि त्या आत्म्याला सन्मान देण्याचे काम त्या गावचे मुख्य पाटील घराणे करत. पाटील घराण्याची जबाबदारी ही गाव रक्षणाची, पालकत्वाची असायची. भारतासारख्या बहुजातीय बहुभाषिक देशामध्ये महाराष्ट्र प्रांतांतर्गत ग्रामीण समाज व्यवस्थेमध्ये आजही 18 पगड समाज आणि 12 बलुतेदारांना गाव पातळीवर छोट्या उद्योगाचे चालक आणि कुशल कारागीर अशी ओळख. खऱ्या अर्थाने विविधतापूर्ण सामाजिक रचनेमध्ये आपापल्या जबाबदाऱ्यांचे भान आणि जाण ठेवत सतत कार्यरत राहणाऱ्या प्रत्येक घटकाला गावकरी मंडळी आपल्या गावाचा मुख्य घटक समजत असल्यामुळे आणि समजत आल्यामुळे गाव व्यवस्थापन आजही जगातील, विशेषतः युरोप अमेरिकेमधील विद्यापीठांमध्ये भारतीय समाजव्यवस्थेची आणि एकतेची कारणमीमांसा सखोल संशोधन करून शोधण्याचा शास्त्रोक्त प्रयत्न ही गोरी मंडळी पूर्ण ताकदीनिशी करत आहेत. परंतु त्यांना आजही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये एकमेकांबद्दल असलेली आपुलकी, स्नेह, अदब आणि सन्मान न कळाल्यामुळे विशेषतः युरोप अमेरिकेतील विचारवंतांना मानवाची भावना ही निर्मिती करू शकते हेच मुळात मान्य नाही. कारण ते असे मानतात, जीवनामध्ये भावनेला जास्त महत्त्व देऊ नये. आणि आशिया खंडातील भारत व चीन या 2 प्राचीन संस्कृतींमध्ये परस्पर आदरभाव, स्नेह आणि मानवीय मूल्यांची जोपासणूक करत भावना विश्वातून मानवीय सृजनशीलतेला भावनेच्या रेशमी बंधनात बांधत या दोन्ही संस्कृतींनी आत्मीयतेतून मानवता आणि मानवतेकडून ईश्वर प्राप्ती असा आध्यात्मिक संदेश जगासमोर ठेवला आहे. त्याला कोणती संस्कृती, व्यक्ती, संस्था अथवा इतर देश कसा समजून घेतो आणि या प्राचीन संस्कृतीकडे कोणत्या दृष्टिकोनातून, कोणत्या चष्म्यातून पाहतो यावर व्यक्तिपरत्वे त्याचे आकलन समोर येते. भारतीय संस्कृतीचा आत्मा स्वयंपूर्ण गाव, कुटीर उद्योग, स्वातंत्र्य हे भारतीय समाजव्यवस्थेतच दडलेले आहे. पुढे गुलामीच्या काळात त्याला जातीयवादाचे स्वरूप आले. नव्हे तर मुघल आणि इंग्रजांनी ते केले. त्याशिवाय त्यांना सत्ता ही भोगता आली नसती. एकसंघ भारतीय समाजव्यवस्थेला जातीय व्यवस्था आणि वर्णव्यवस्था यामध्ये विभागल्याशिवाय या देशातला हिंदू धर्म खंडित होऊ शकत नाही हे लॉर्ड मॅकले या माणसाने ओळखले होते. प्राचीन भारतीय संस्कृतीचे अतिप्राचीन दाखले, संशोधन, धर्म आणि धार्मिक इतिहास याचा पूर्ण इतिहास संस्कृत भाषेत आहे. पुढे लॉर्ड मॅकलेने संस्कृत भाषेत पांडित्य मिळवले आणि त्यांनी मुद्रण उद्योगाच्या माध्यमातून हस्तलिखित लिपींचा इतिहास आपल्या सोयीप्रमाणे ध मा करत प्राचीन हिंदू धर्मग्रंथांचे यांत्रिकी पुनर्मुद्रण करून शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून तो जनमानसासमोर उपलब्ध करून अर्थाचे अनर्थ सांगत त्याचे दाखले देत आपणच छापलेल्या पुस्तकामध्ये प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेत, विशेषतः हिंदू धर्मात जाती, पोटजाती, उपजाती यांचे जाळे माणसाला मरेपर्यंत बाहेर निघू देत नाही असा रंग देत पुढे 150 वर्ष हे काम इंग्रज पिढी दर पिढी करत राहिले. त्याचे स्वरूप आज आपणास हिंदू धर्मातील जाती
याबद्दल बोलणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध कशाला पोहायचे अशी शिकवण प्रत्येकालाच बालपणापासून मिळाल्यामुळे तार्किक बुद्धी किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची व्यवहार्य बुद्धिचातुर्य विकसित होऊच दिले नाही. विशेषतः मराठवाड्यातील मुठभर लोकांना जहागिऱ्या देत आपले मंडलिक केले आणि ते मंडलिक बहुतांश हिंदू होते. त्याला निजामशाहीमध्ये काटे से काटा निकालना असे म्हणत. त्यामुळे राजेशाही थाटातील धार्मिक मुशीतून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीचे अधिराज्य मराठवाड्यावर 13व्या शतकातील देवगिरी यादव साम्राज्यावर एकतर्फी आक्रमण करणारे अल्लाउद्दीन खिलजी ते थेट 17 सप्टेंबर 1948 या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून मिळालेले स्वातंत्र्य भारतातील हिंदूंनी खिलजी, मुघलशाही आणि निजामशाही यांच्या जुलमी, राजकीय, धार्मिक, सामाजिक गुलामगिरीचे कितीतरी प्रकार पचवले. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हिंदू धर्माची शिल्लक ठेवली. 750 वर्ष मुस्लिम साम्राज्यात आमच्या दैनंदिन वापरातील राजकीय भाषा ही फसी फारसी उर्दू आणि उर्दू यातच सगळा प्रशासकीय कारभार चालायचा. एवढेच काय, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग जो निजामशाहीच्या अधीन होता, या भागात अरबी आणि उर्दू भाषा सक्तीची होती. राजेशाहीमध्ये प्रशासनाचा जरब असतो तो असा. त्याला ते कौम के ऊपर हुकूमत कामयाबी से करना असे संबोधत. त्यात काही वतनदारांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे निजामाने अधिकार दिले होते. त्या अंतर्गत त्या जहागीरदारांना मोतब्बर राजदरबारांकडून 5-10 खून माफ असायचे. तसा तो शासकीय वटहुकूम असायचा. जर निजाम हस्तकांकडून तुमची हत्या झाली तर त्यास हत्या न म्हणता शिकार हा शब्द वापरला जायचा. कधी गोळीने तर कधी तलवारीने कटायचा तो आद्य कवी मुकुंदराजाची मराठी बोलणारा दख्खनच्या पठारावरचा मरहट्टा माणूसच. जाती उपजाती त्यानंतर यायच्या. आपला सामाजिक रुबाब दाखवण्यासाठी जास्त करून गोरगरीब माणसांची, त्यातल्या त्यात राजघराण्याचा विरोध करणाऱ्या माणसाची निवड व्हायची आणि मग तालुका अदालतीमध्ये जमीनदार निजामशाहीचा आदेश वाचत शिरच्छेद करण्याचा अथवा तोफेच्या तोंडी देण्याचे आदेश वजा फरमान द्यायचे. राजेशाहीमध्ये लहरी राजा आला तर मग मात्र कहरच. कारण मराठवाड्यातील देवगिरी किल्ला जेव्हा भारताची राजधानी करण्यात आला तेव्हा चमड्याचे शिक्केही चालवण्यात आले. राजा बोले दल हाले ही म्हण कदाचित अशा विचित्र घटनेतूनच जन्मास आली असावी. मराठवाडा कमी जास्त 750 वर्ष परकीयांच्या भिन्न संस्कृतीच्या जोखडाखाली भरडल्या गेला. त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध बंड करणे हा राजद्रोह मानला जाई आणि मग राजद्रोहाला जहागीरदार, जमीनदार, वतनदार यांची पाळीव पशुवत सैन्य वजा टोळ्या कण कण शोधून काढत. अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्यांना शिरच्छेद करून त्यांचे मुंडके भाल्याच्या टोकाला लावून पंचक्रोशीतील गावागावांमध्ये फिरवल्या जाऊन सरकार के शान के खिलाफ गुस्ताखी करने वाले गुस्ताख का सर कलम किया जाता है हे करत असताना गावात दवंडी पिटवून गावभर गवगवा केला जायचा, जेणेकरून जनमानसामध्ये दहशत निर्माण करावी आणि त्या दहशतीखाली आपले राज्य सुखरूप राहावे. म्हणून मराठवाड्यात एक म्हण आहे, अरे बाप्पा त्याच्या नादी कशाला लागायलाय, अरे त्याच्या बापजाद्याला 10 खून माफ होते. निजाम काळामध्ये त्याचीच चलती होती आणि स्वातंत्र्यानंतर त्याचीच चलती आहे. अरे येड्या, त्याचं वलं बी जळतंय आणि वाळलं बी जळतंय. अरे आपल्या घरी लाकडं नाहीत चूल पेटवायला, बेशर्माच्या काड्यानं स्वयंपाक करावं लागतंय. हिशोबात राय माय. त्याच्या वावरावरच्या धुऱ्यावरचं गवत आपल्या बापजाद्याच्या मिळकतीच्या किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून आपल्या पायरीनं वागावं. अरे आपल्या झोपड्या आहेत, उलीचं वारं आलं तर पेटून जात्याल. कुठं मोठ्या मालकांच्या नादी लागायलाय. राजकारण त्यांच्या रक्तात आहे. म्हणून पुन्हा सांगतो बापू, मोठ्या लोकांच्या हवेली, गडी, वाड्याच्या वाटेला जायचं नसतं. अरे त्याच्या वळचणीलाही उभं राहणं महाग पडतंय. माडीवरून गोटा सुटला की कपाळ फुटतंय. त्यांचा होतोय खेळ आणि आपला जातो जीव. आणि मग पंचनामा करणारी माणसं बी त्याचीच. माडीवरून उडी मारून जीव दिला म्हणून लिहितात. अशी जन्मजात प्रत्येकाच्या घरामध्ये भीतीवजा शिकवण मुलांना बालपणीच दिली जायची. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित नरेश गुंड यांच्या आवाजात गोफन गुंडा